जालना जिल्ह्यातील तानवडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी 2020 साली आपल्या 10 एकर शेतातील 3 एकरावर बारही जातीच्या खजुराची लागवड केली। बारही खजूर पिवळ्या रंगाचा, गोड आणि मलईदार चवीचा असतो, जो ताजा खाल्ला जातो आणि फायबर व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे। या खजुराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो 200 रुपयांना करतात, ज्यामुळे प्रति एकर 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळतं। शेंडगे यांनी गुजरातमधील नर्सरीतून 180 खजुराची रोपे प्रति रोप 4,000 रुपयांना खरेदी केलं, ज्याच्यासाठी एकूण 7,20,000 रुपयांचा खर्च आला। जमीन तयार करणं, गाईचं शेणखत घालणं आणि खड्डा खोदणं याच्यासह एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक झाली। प्रत्येक रोप 25 बाय 25 फूट अंतरावर लावलं गेलंय। ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती 4थ्या वर्षापासून फळं देण्यास सुरुवात करतात आणि 70 वर्षापर्यंत उत्पादन देऊ शकतात। खजुरांच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गाईचं शेणखत लागतं। शेंडगे यांनी ड्रीप सिंचन प्रणाली बसवली आहे, ज्याच्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत पोहोचतं। ते खजुराच्या झाडामध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धती वापरतात, ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कमही मिळतं। खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते, कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसतं। 100 मादी झाडांसाठी एक नर झाड पुरेसं असतं। शेंडगे यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती कमी पाणी, कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी आहे, जी दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते।